महाराष्ट्र राज्यातील सर्व पुरुषांसाठी आनंदाची बातमी आली असून आता पुरुषांनाही एसटी मध्ये हाफ तिकीट मिळणार। फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांनाही एसटी प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे। जसं लाडकी बहीण योजनेनंतर महिलांना 50% सवलत मिळाली होती, अगदी त्याच प्रकारे आता पुरुषांसाठी देखील मोठा निर्णय घेण्यात आला आहे। सरकारने हा निर्णय घेतला असून हाफ तिकिटाचा लाभ घेण्यासाठी 4 महत्त्वाची कागदपत्र मागवली जाणार आहेत। पुढील 5 दिवसांमध्ये ही कागदपत्र वेळेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून विधानसभेमध्ये विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं की सगळ्या सवलती फक्त लाडक्या बहिणींनाच मिळतात, मग लाडक्या भावाचं काय? परंतु आता एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुरुषांना देखील हाफ तिकीट देण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब केलाय। परंतु याचा लाभ घेण्यासाठी सरकारने विशेष मुदत दिली आहे। या मुदतीच्या अगोदर पुरुषांना 4 कागदपत्र जमा करावी लागणार आहेत। त्याच्यानंतरच एसटी मधून प्रवास करायला गेल्यानंतर 100 रुपये तिकीट असेल तर त्या ठिकाणी फक्त 50 रुपये द्यावे लागतील। पुरुषांना देखील आता हाफ तिकीट लागू केल्यामुळे निम्म्या किमतीवरती पुरुष प्रवास करू शकणार आहेत। महाराष्ट्रातील या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यांमध्ये जाताना आता पुरुषांना देखील पैसे वाचवता येणार आहेत। महिलांप्रमाणेच त्यांनाही आता हाफ तिकिटाचा लाभ घेता येणार आहे। 18 वर्षावरील सर्व पुरुषांसाठी हा नियम लागू केला गेला, परंतु हाफ तिकिटाचा लाभ घेण्यासाठी सरकारने 4 महत्त्वाची कागदपत्र मागवली आहेत। मग ती कागदपत्र कोणती आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पुरुष मंडळींनो, जर तुम्ही महाराष्ट्रातील पुरुष असाल आणि उद्या घराबाहेर पडणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा व्हिडिओ ठरेल। महिलांना हाफ तिकीट मिळतं, परंतु लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील मिळत होते, पण पुरुषांना कायच मिळत नव्हतं। मग हा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक भावासाठी आता सरकारने लॉटरी जाहीर केली आहे। थेट आता तुमचं तिकीट हे निम्म्यावरती येणार आहे। मग तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। दरवेळी सरकार एसटी डेपोला निर्णय देण्याचा अधिकार देतं, परंतु यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याच्या डेपोमध्ये एक विशेष पुरुष सवलत देण्याचा आदेश दिला आहे। त्यामुळे जर तुम्ही ही 4 कागदपत्र तयार ठेवलीत तर या 12 जिल्ह्यांमध्ये तुम्ही नागरिक असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला हाफ तिकिटाचा लाभ घेता येणार आहे। महाराष्ट्रातील फक्त 12च जिल्ह्यांमध्ये हा निर्णय पहिल्यांदा लागू होतं, त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असेल तर 4 कागदपत्र जमा करून ठेवा। मित्रांनो, 99% पुरुषांना हे माहिती नाहीये की तुम्हाला हाफ तिकीट मिळता येण्यासाठी कोणती 4 कागदपत्र जवळ ठेवावी लागणार आहेत। तुम्हाला तिकीट घ्यायचं असेल तर तुम्ही जर ह्या कागदपत्रांशिवाय लाभ घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हाफ तिकीट नाकारलं जाऊ शकतं। यासाठी अंतिम मुदत देखील असणार आहे। त्या मुदतीच्या अगोदर तुम्हाला कामं पूर्ण करून घ्यायची आहेत। जर तुम्ही 18 वर्षाच्या वरती असाल तर तुमच्यासाठी हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे, परंतु याची अंतिम मुदत कोणती आहे हे देखील जाणून घ्या, कारण ही सवलत 18 वर्षावरील सर्व पुरुषांना मिळणार आहे। परंतु त्यासोबतच यामध्ये ठराविक अट घालण्यात आली आहे, कारण जर सर्व पुरुषांना या सर्व महिलांना ही सवलत दिली गेली आहे तर एसटी महामंडळाला देखील विचार करावा लागेल। त्यामुळे सरकारने हा निर्णय तर घेतला, परंतु हा निर्णय घेत असताना एक महत्त्वाची अट घालून देण्यात आली आहे। जर सर्व महिलांना हाफ तिकीट मिळण्यामध्ये सरकारने कोणतीही जाचक अट लावली नसेल, परंतु पुरुषांमध्ये आता हाफ तिकीट मिळण्यासाठी अट घालण्यात आली आहे। जर तुम्ही महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यांमधील असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे। जिल्ह्यांसाठी विशेष सवलत आहे, परंतु उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पुरुषांना जाचक अटी पार करूनच हाफ तिकिटाचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुरुष असाल आणि तुमचं वय 18 वर्षावरील असेल तर पुढची 2 मिनिटं हे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत। सरकारने आता एक कंडिशन अप्लाय केली आहे आणि यामध्ये 4 कागदपत्र सोबत ठेवावी लागतीलच, परंतु त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाचं काम देखील करावं लागणार आहे, कारण ज्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मंत्रालयातून एक फाईल पास करण्यात आली होती यावर लिहिलं होतं की फक्त मर्यादित लाभार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात। म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक पुरुषाला ही सवलत मिळणार नाहीये। मग ती सवलत कोणाला मिळणार आहे, सरकारने यासाठी कोणते निकष लावलेत आणि पुढच्या 2च मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सरकारने महाराष्ट्रातील कोणत्या 12 जिल्ह्यांची निवड केली आहे। सरकारने महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे 3 गट पाडले, अ, ब आणि क। जर तुमचा जिल्हा क गटात असेल तर तुम्हाला सवलत मिळण्यासाठी एक विशेष प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या यादीमध्ये आहे हे जाणून घ्या। त्याचबरोबर महत्त्वाची 4 कागदपत्र मागवली जाणार आहेत। एसटी डेपोमधून एका खास मिशनद्वारे तुमच्या डेटा व्हेरिफिकेशनचं काम देखील
पूर्ण केलं जाणार आहे, परंतु यासाठी ठराविक मुदत असणार आहे आणि ही सवलत महाराष्ट्रातील प्रत्येक पुरुषासाठी नसणार आहे, तर फक्त फर्स्ट कम आणि फर्स्ट सर्व असा निर्णय घेण्यात आलाय. म्हणजे जो आधी येईल त्याला आधी सवलत मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी फक्त 50,000 पुरुष लाभार्थीचे आदेश जारी करण्यात आले आहेत आणि हा आकडा पूर्ण झाला तर पुढच्या 6 महिन्यापर्यंत ही नोंदणी बंद राहणार आहे. तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती जागा शिल्लक आहेत आणि 50,000च्या यादीमध्ये तुमचं देखील नाव येऊ शकतं का हे जाणून घ्या. जर तुम्हाला एस टीमध्ये चढताना पूर्ण तिकीट काढायचं नसेल आणि तिकिटाचा लाभ घ्यायचा असेल तर पुढची 2 मिनिटं महत्त्वाची असणार आहेत, कारण जसं लाडकी बहीण योजनेचा सर्व्हर थोड्याच दिवस चालू होता, अगदी त्याच प्रकारे पुढील काहीच दिवसांसाठी हा सर्व्हर ॲक्टिव्ह राहणार आहे, ज्यामध्ये 50% सवलतीसाठी प्रवास पात्रतेचं कागदपत्र विशिष्ट तारखेपर्यंत लागू केलं जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कागदपत्र जमा केली तरच तुम्हाला 50%ची सवलत मिळणार असून पुरुषांनाही हाफ तिकिटाचा लाभ घेता येणार आहे. परंतु हा लाभ जाहीर करताना सरकारने फक्त 12च जिल्ह्यांची निवड केली, ज्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांना 50% सवलत मिळणार आहे. जे पुरुष 18 वर्षावरील असणार आहे त्यांनी जर 4 कागदपत्रे जमा केली असतील तर त्यांना 100 रुपयाचं तिकीट हे अगदी 50 रुपयावरती मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, परंतु सरकारने या पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 12च जिल्ह्यांची निवड केली आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा या पहिल्या यादीमध्ये आहे का हे पाहून घ्या. या यादीमधला जो पहिला जिल्हा आहे तिथे गेल्या काही दिवसापासून पुरुषांच्या आंदोलनाने जोरदार जोर धरला होता. या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 2 विभागांची निवड देखील करण्यात आली. त्याचबरोबर जर दुसरा जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये लालपरी सर्वात जास्त धावते आणि जो तिसरा जिल्हा आहे तिथे मुंबईपासून काहीच अंतरावरती तो जिल्हा असल्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. महाराष्ट्रातील तब्बल 12 लाख पुरुषांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असं बोललं गेलं. त्यामुळे तुमचा जिल्हा अ, ब किंवा क या कोणत्या गटामध्ये येतो हे देखील जाणून घ्यावं लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने 4 कागदपत्र मागितली आहेत, ती देखील आपण पाहूया, परंतु त्यासोबतच 12 जिल्ह्यांची निवड केली आहे. त्यामुळे सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये 50%ची सवलत मिळणार आहे. यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा. पहिलं गाव नाशिक येथे कामगार आणि शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि मुंबईला जोडणारं केंद्र असल्यामुळे इथल्या पुरुषांना प्रवासाचा मोठा खर्च सोसावा लागतो, म्हणून सरकारने नाशिकला प्रायोगिक तत्वावर अग्रक्रम दिला. जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पुरुषांना एस टीचा प्रवास करावा लागतो, त्यामुळे जळगावमध्ये देखील हा नियम लागू केला जाणार आहे. नागपूरमध्ये कामगारांची संख्या जास्त आहे, त्यांना ये जा करण्यासाठी दिलासा देत नागपूरची निवड निश्चित करण्यात आली. रत्नागिरी इथे रेल्वे जरी असली तरी गावागावात पोहोचण्यासाठी लालपरी हाच एकमेव आधार आहे आणि चढ उताराचा रस्ता आणि लांबचा प्रवास, त्यामुळे इथल्या पुरुषांचं तिकीट बजेट कोलमडतं. परिस्थिती पाहून रत्नागिरीमध्ये देखील निवड करण्यात आली. मुंबई जवळ असून ही रायगडच्या ग्रामीण भागांमध्ये अनेक नागरिकांना वाहतुकीसाठी बराच खर्च उचलावा लागतो, त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये देखील हा नियम लागू होणार आहे. सातारा हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे. घाटाचा प्रवास आणि लांबचा पल्ला गाठणारी एस टी, यामुळे साताऱ्यातील पुरुषांसाठी देखील सवलत लॉटरीसारखी ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचं केंद्र आहे. इथे पुरुषांचं स्थलांतर सारखं या गावावरून त्या गावावर होत असतं, त्यामुळे पुरुषांना इथे सवलत मिळणार आहे. प्रवाह जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. बीडमध्ये ऊसतोड कामगार मजुरांची संख्या जास्त आहे. इथल्या पुरुषांना कामाचा ताण जास्त असतो, त्यामुळे सरकारने प्रवासामध्ये सवलत दिली. भौगोलिकदृष्ट्या लांब असणाऱ्या बीड जिल्ह्याला देखील सवलत मिळत असल्यामुळे पुरुष खुश होणार आहेत. सरकारने निर्णय घेताना सोलापूर जिल्हा देखील निवडला आहे. त्याबरोबर नांदेडमध्ये देखील सवलत दिली आहे. जर तुम्ही या 12 जिल्ह्यांमधील नागरिक असाल आणि तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर लक्षात ठेवा की तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे. हे पहिलं कागदपत्र आहे, परंतु या आधार कार्ड सोबतच तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला हवा आणि तेव्हाच तुमचं डेटा व्हेरिफिकेशनचं काम हे पूर्ण केलं जाणार आहे. दुसरं कागदपत्र असणार आहे उत्पन्नाचा दाखला, म्हणजे तुमचं उत्पन्न हे 1,20,000पेक्षा कमी असेल तरच तुम्हाला लाभ घेता येणार आहे. दुसरं असणार आहे ते म्हणजे जर तुमचं उत्पन्न, आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे कारण जे गरजू आहेत त्यांनाच लाभ दिला जाणार आहे. तिसरं असणार आहे ते डोमेसिल सर्टिफिकेट, तुमचा रहिवासी पुरावा देखील मागवला जाणार आहे. आणि चौथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिवळं व केसरी रेशन कार्ड, ज्यांच्याकडे हे आहे त्यांनाच लाभ मिळणार आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातील नागरिक असाल, तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला एस टी महामंडळातर्फे 50%ची सवलत मिळणार आहे, म्हणजेच हाफ तिकिटावरती तुम्हाला प्रवास करता येणार आहे. आणि महिलांप्रमाणे पुरुषांना देखील महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये प्रवास करताना हाफ तिकिटाचा लाभ घेता येणार आहे.